आपण फुलं कशी मोजतो बरं? तर इथे दोन पर्याय दिलेत. ठीक आहे, पहिल्या पर्यायामध्ये बघा इथे दिलंय 1 2 3 आणि इथे तर काही लिहिलंच नाही आहे. या फुलाच्या खाली तर काही लिहिलंच नाही आहे. पुढे लिहिलंय 4 5 6 आणि अरे इथे पण एक गाळली संख्या त्यांनी आणि इथे 7 आणि 8. आपण अशा प्रकारे मोजतो का? तर नाही, आपण अशा प्रकारे नाही मोजत. त्याच्यामुळे ही चुकीची पद्धत आहे. आणि दुसरा पर्याय बघूया. त्याच्यामध्ये बघा तुम्ही पहिल्या फुलाच्या खाली 1 लिहिलंय, मग 2 3 4 मग 5 6 7 8 9 आणि 10. प्रत्येक फुलाच्या खाली बरोबर संख्या लिहून यांनी मोजले. त्याच्यामुळे हा पर्याय एकदम बरोबर आहे. आपण अशा प्रकारे मोजणी करतो. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर ह्या पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे की आपण उंदीर कसे मोजतो बरे. ठीक आहे, पहिला पर्याय आपण बघूया. त्याच्यामध्ये दिलं आहे हा पहिला उंदीर आहे, हा तर दुसरा उंदीर आहे. इथे 3 का दिलं आहे त्यांनी? म्हणजे काहीतरी चुकलं आहे. ठीक आहे, मग इथे लिहिलं आहे 1, इथे लिहिलं आहे 3, त्याच्या पुढे लिहिलं आहे 5, त्याच्या पुढे लिहिलं आहे 6 7 8 9 आणि इथल्या 2 संख्या कुठे गेल्या मधल्या? म्हणजे ह्यांनी काहीतरी चुकीचं मोजलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण काही मोजणी करत नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये काय दिलं आहे ते पण बघूया. तर पहिले आहे पहिला उंदीर, नंतर दुसरा आहे, मग तिसरा, मग चौथ्याच्या जागी 4 लिहिलं आहे बरोबर, पाचव्याच्या जागी 5 लिहिलं आहे, 6 6वा आणि 7व्याच्या जागी 7 बरोबर. इथे 7 उंदीर आहेत आणि अतिशय योग्य प्रकारे इथे क्रमाने मोजणी कशी करायची हे सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यामुळे दुसरा पर्याय बरोबर आहे. आपण आता अजून एक पुढचा प्रश्न बघूया. तर या पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे की खाली दिलेले लेडीबग हे किडे मोजा. आता हे जे लाल रंगामध्ये किडे दिसत आहेत ह्यांना लेडीबग असं म्हणतात. तर ते आपल्याला मोजायला सांगितलेत आणि रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा. म्हणजे इथे ज्या रिकाम्या जागा आहेत इथे आपल्याला त्या किड्यांची संख्या लिहायची आहे. आता हा पहिला किडा आहे, इथे खाली 1 हे बरोबर लिहिलं आहे. हा दुसरा आहे, इथे 2 सुद्धा बरोबर लिहिलं आहे. हा कितवा असेल बरं? 1 2 नंतर 3 ही संख्या येते. त्याच्यामुळे आपण लिहूया हा तिसरा किडा आहे. आणि हा चौथा आहे, त्याच्यामुळे 3च्या नंतर हा चौथा. त्याच्यामुळे आपण इथे रिकाम्या जागी योग्य संख्या लिहिल्यात 1 2 आणि नंतर 3 आणि 4. आता आपण अजून एक प्रश्न बघूया. हा प्रश्न काय विचारतोय बरं? तर फुले मोजा आणि काय रिकाम्या रकान्यात योग्य संख्या लिहा. आता इथे तुम्हाला फुलं दिसत आहेत. हे पहिलं फूल आहे, हे दुसरं फूल आहे आणि हे तिसरं फूल आहे. आणि इथे हा रिकामा रकाना आपल्याला दिसतोय, रिकामी जागा दिसते. तर आपण इथे लिहूया की 1 नंतर इथे 2 ही संख्या येईल. त्याच्यामुळे हे आहे दुसरं फूल. आपण रिकाम्या रकान्यामध्ये ही योग्य संख्या लिहिलेली आहे. तर अशा प्रकारे वस्तूंची आपण क्रमाने मोजणी करतो.